बघा, हे स्क्वेरल केज इंडक्शन मोटरचं पॅनल आहे. याच्यामध्ये ही आहे स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. काय आहे? स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आहे आणि त्याच्यामध्ये हा ब्रेक टेस्टसाठीचा सेटअप आहे. ओके, म्हणजे आपण इथं काय देणार आहे? मेकॅनिकल लोड देणार आहे आणि मोटर फिरल्याच्या नंतर हा शाफ्टला जी पुल्ली कनेक्ट केलेली आहे ती टाईट करून हळूहळू आपण W1 आणि W2च्या व्हॅल्यूज घेणार आहे. तर ही आहे तुमची स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. ओके, आता त्याच्या स्पेसिफिकेशनमध्ये 5 HP ची दाखवली. 3.7 किलोवॅट म्हणजेच 5 HP ची मोटर आहे. त्याच्यानंतर हे त्याला स्पीड सेन्सर आहे, जे की स्पीड मोजण्यासाठी आपण त्याचा वापर करतो आणि त्याला सप्लाय दिला आहे. ओके, तर या साईडना याचे कनेक्शन कसे करायचे ते आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, सगळ्यात पहिले ते स्टार्टर आहे. ओके, स्टार्टर बघून घ्या. हा आहे तुमचा DOL स्टार्टर. ओके, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. ह्या टाईपचे स्टार्टर तुम्ही बघितले असेल तुमच्या घरामध्ये सुद्धा. घरामधल्या ज्या मोटर्स असतात त्याला असतात. बेटा ते हे घे बरं. ओके, राहू दे. तर याच्यामध्ये हे काय आहे? ही तुमची कॉन्टॅक्टर कॉईल आहे. ओके, ही कॉन्टॅक्टर कॉईल आहे. इथून हे कनेक्ट डिस्कनेक्ट होते. कॉन्टॅक्ट कनेक्ट डिस्कनेक्ट अशा पद्धतीने होते. आणि हे स्टार डेल्टा स्टार्टर आहे. ओके, म्हणजे हा आहे तुमचा डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. याच्यामध्ये तुम्हाला ही फ्यूज सेटिंग तुम्हाला इथं सेट करता येतो. फ्यूजची व्हॅल्यू फ्युजिंग करंट जो येतो तुम्हाला कमी जास्त करता येतो. मग ह्याला असतात मोटरचे इनपुट टर्मिनल्स. ओके, आणि याच्या थ्रू तुम्ही ऑटोमॅटिक सुद्धा कनेक्ट करतात. तुमच्या शेतामध्ये ऑटोमॅटिक असेल ना, मोबाईल ऑटो किंवा साधा ऑटो, त्याला ते टाकून दिलं की लाईट आली की मोटर आपोआप चालू होते आणि लाईट गेली का मोटर आपोआप बंद होते. ओके, एक फेज जर नसेल तर 2 फेजवर मोटर स्टार्ट होत नाही का? तर लोड येऊन मोटर जळू नये म्हणून. ओके, तर त्याच्यामध्ये हे स्टार डेल्टा स्टार्टर. तर मोटर सुरुवातीला स्टारमध्ये ऑपरेट करते आणि नंतर जशी मोटरने स्पीड पकडली तर ती डेल्टामध्ये जाते. ओके, तर हे स्टार डेल्टा स्टार्टर आणि हे तुमचं DOL स्टार्टर. DOL म्हणजे काय? डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. अशा पद्धतीचा हा त्याचा वरचा कव्हर होता. तर इथं तुम्ही बघू शकतात हे काय? मोटर स्टार्टर. त्याच्यामध्ये तुमचं कोणती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे? L&T कंपनी आहे. तर हे तुम्ही ऑन करण्यासाठी ग्रीन बटन दाबता आणि ऑफ करण्यासाठी रेड बटन दाबतो. ओके, तर याच्यामध्ये हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. स्ट्रक्चर घे. हे आहे तुमचं स्टार डेल्टा स्टार्टर. ॲट द टाइम ऑफ स्टार्ट मोटर इज इन डेल्टा. स्टार. मोटर सुरुवातीला स्टारमध्ये असते. एकदा का मोटरने स्पीड पकडली की ती डेल्टामध्ये जाते. बरं, ह्या प्रोसेसमध्ये नेमकं होतं काय तुम्हाला माहिती आहे? स्टारमध्ये काय असतं? स्टार डेल्टा शिकले तुम्ही ECN मध्ये. स्टारमध्ये असतं VPH = VL/√3. स्टारमध्ये काय असतं? VPH = VL/√3. म्हणजे स्टार्टिंगला 1/√3 टाइम कमी सप्लायला अप्लाय होतो आणि कमी सप्लाय अप्लाय झाला की मोटरचा स्टार्टिंग करंट जो काही खूप जास्त एक्सेसिव्ह असतो त्याच्यामुळे मोटर जळते. त्यापासून मोटरला प्रोटेक्शन देण्याचं काम हे स्टार्टर करतं. एकदा का मोटरने स्पीड पकडली तर परत त्याचं कन्व्हर्जन डेल्टामध्ये होतं आणि फुल सप्लाय अप्लाय केला तरी अडचण येत नाही. ओके, स्टार्टिंग करंट कमी होतो. तर या टाईपचे स्टार्टर हे 7.5 HP किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या मोटरला वापरले जातात. त्यापेक्षा छोट्या मोटर असेल 3ची मोटर, 5ची मोटर किंवा जास्तीत जास्त 7.5च्या मोटरला सुद्धा DOL स्टार्टर असतं. या टाईपचं स्टार्टर असतं. येतं लक्षात? तर त्याला काय म्हणतात? DOL म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन. तर फक्त एवढं स्टार्टर असतं. तुम्ही बघितलं असेल ना तुमच्या शेतामध्ये, तर या पद्धतीचं स्टार्टर असतं. आणि शेतामधल्या ज्या मोटर्स असतात, बोरवेलमधल्या, विहिरीमधल्या किंवा अजून पाटातल्या मोटर, ह्या सगळ्या इंडक्शन मोटर असतात. 3 फेज इंडक्शन मोटर. तर 3 फेज इंडक्शन मोटरचे 2 प्रकार पडतात. एक स्क्वेरल केज इंडक्शन मोटर, ती आता दाखवली ती, आणि दुसरी आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर. तर स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये इथं स्लिप रिंग्स असतात. इथं स्लिप रिंग असतात. स्क्वेरल केज इंडक्शन मोटर दोन्ही साईडला एंडला शॉर्ट सर्किटेड असतात आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटरला इथं स्लिप रिंग असतात आणि त्याला आपण एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स कनेक्ट करतो, जेणेकरून आपल्याला काय करता येतं? एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स ॲड करून आपण स्टार्टिंग टॉर्क त्याची वाढवू शकतो. स्टार्टिंग टॉर्क वाढवली तर बऱ्याच गोष्टीसाठी ते काम येतं. येतं लक्षात?
आता आपल्याला करायचे कनेक्शन. तर हे पॅनल आहे, पॅनलमध्ये हे ॲटो ट्रान्सफॉर्मर आहे, 3 फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर म्हणतात त्याला. काय म्हणतात? 3 फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर. तर याच्यामध्ये बघा 0 व्होल्ट ते 470 व्होल्ट एवढा सप्लाय व्हॅरी करता येतो आपल्याला विथ द हेल्प ऑफ दिस. ओके, तर इथून आपण तो सप्लाय व्हॅरी करणार. तर सध्या आता आपण 0ला सेट केलं आहे, हा नॉब असतो, इथून 0पासून स्टार्ट होतो, तर तो जास्तीत जास्त 470 पर्यंत सप्लाय आपण देऊ शकतो 3 फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर. जसं सिंगल फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर पाहिलं आहे तुम्ही त्याच पॅटर्नने. त्याच्यानंतर 3 फेजमध्ये RYBचे सप्लाय आहेत, तर RRला आहे, त्याच्यानंतर YYला आहे, BBला आहे. ओके, BBला आहे, आणि त्याच्यानंतर हे न्यूट्रल कनेक्टेड. आता इथलं B निघलं आहे, तर एक वायर घेऊन या तिकडून. तर B कनेक्शन आपल्याला Bला कनेक्ट करायचं आहे. ओके, 1 मिनिट. इथं फ्यूजेस आहेत. ओके, हे काय रिवायरेबल फ्यूज. याच्यामध्ये आपण जर फ्यूज जळाला तर आपण काय करतो, परत वायरिंग करतो, म्हणून याला रिवायरेबल फ्यूज म्हणतात. तर असे RYB आणि न्यूट्रलसाठी 4 फ्यूज आपण घेतलेले आहेत RYBसाठी. तर R साठी रेड कलर, Y साठी येल्लो कलर आणि B साठी ब्ल्यू कलर ऑलरेडी आहेत. हे 3 फेज RYB आपण इनपुट साईडला घेतले आणि इथून पुन्हा हे 3 आउटपुट साईडला दिले. म्हणजे ट्रान्सफॉर्मर थ्रू आपण करणार काय, फक्त सप्लायला कंट्रोल करणार आहे. काय होईल, एकदा सप्लाय देण्यापेक्षा आपण काय करू, हळूहळू सप्लाय देऊ. कारण जर कुठं शॉर्ट असेल तर मोटर डायरेक्ट जळून जाईल आणि आपलं 50-60 हजार रुपयाचं नुकसान होईल. ओके, एका छोट्याशा चुकामुळं. तर त्याच्यामुळे आपण ॲटो ट्रान्सफॉर्मर लावायचं. नाही लावलं तरी चालतं, डायरेक्ट सप्लाय दिला तरी काही प्रॉब्लेम नसतो. पण आपल्या साईडने आपण सेफ साईडनी वागलं पाहिजे. ओके, सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू. तर बघा त्याच्यानंतर हे पहा, सप्लायमध्ये इथं हे तुमची आर्मेचर वाइंडिंग आहे, ही फील्ड वाइंडिंग आहे आणि ही आर्मेचर आहे, रोटर साईडची आर्मेचर वाइंडिंग. तर A1 इज कनेक्टेड टू A1, A2 इज कनेक्टेड टू A2, त्याच्यानंतर B1 इज कनेक्टेड टू B1 आणि हे काय ओपन आहे. त्याच्यानंतर B2 इज कनेक्टेड टू B2, C1 इज कनेक्टेड टू C1 आणि C2 इज कनेक्टेड टू C2. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. आता हे मीटरिंग काम करत नाही. ओके, त्याच्यामुळे मीटरिंगला कनेक्शन आपण केलंच नाही, पण व्होल्ट मीटर ॲमीटर आपण एक्सटर्नली लावू शकतो. तर अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. ओके, तर आता आपल्याला मोटर स्टार्ट करायची. ओके, तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, इथून सप्लाय देणार. ओके, तर हा 3 फेज सप्लाय इथं घेतलं आहे. पहा, तुम्हाला जर यातला RYBचा सप्लाय घ्यायचा असेल, Rच्या अक्रॉस, Yच्या अक्रॉस, Bच्या अक्रॉस. घरगुती सप्लाय घ्यायचा असेल तर R आणि न्यूट्रल घेतो, किंवा Y आणि न्यूट्रल घेतो, किंवा B आणि न्यूट्रल. सिंगल फेजसाठी फेज आणि न्यूट्रल घेतो, आणि 3 फेजसाठी तुम्हाला लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज काय असतं तुम्हाला माहिती, ECN मध्ये तुम्ही शिकला. आता आपल्याला काय करायचं आहे, या सप्लायला ऑन करायचं आहे. सप्लाय ऑन केला की काय होईल, आता हे ऑन करायचं आहे. ऑन झालंय का, नाही झालं, तर मग काय करायचं, सफिशियंटली व्होल्टेज वाढवायचं. तरी ऑन झालं का, नाही झालं. आता काय करायचं आहे बघा, इथं थोडं ऑब्झर्व करा. हे आहे तुमचं लाल बटन आणि हिरवं बटन. तर इथून तुम्ही मोटरला ऑन करायचं आहे. ओके, मोटरने काय केलंय, बंद केलंय, म्हणून मोटर काय ऑपरेट झाली नाही. थोडं व्होल्टेज वाढवा. पण मोटर स्टार्ट झाली. आता लक्ष द्या, इथं काय झालं, हे कनेक्ट झालं, पहिले कनेक्ट झालं नव्हतं, आता कनेक्ट झालं. आता मोटर स्टार्ट झाली, तिकडं रोटेट व्हायला लागली. आता लक्ष द्या, हे कशामध्ये, स्टारमध्ये. ओके, स्टारमधलं काय होणार आहे, काही वेळाने डेल्टामध्ये कन्वर्जन. म्हणजे पहिली मोटर स्टारमध्ये होती, आता डेल्टामध्ये झाली. तर हे खटकन जे वाजलंय त्यांनी काय केलंय, स्टारचं कन्वर्जन डेल्टामध्ये केलं. असं का बरं केलं, कारण याने एनर्जी कॉन्झर्व होणार आहे, ऊर्जाचं बचत होणार आहे. आता इथून आपण व्होल्टेज वाढवून स्पीड वाढवू शकतो किंवा स्पीड कमी करू शकतो. ओके, इथून व्होल्टेज वाढवून स्पीड वाढवणं किंवा कमी करणं एकदम पहा. व्होल्टेज जर लेवल कमी झाली की काय होणार आहे, ती मोटर स्टार्टर सोडून देते. पुन्हा जर व्होल्टेज वाढवलं तर तुम्हाला परत ॲटो रिकनेक्ट होते का, नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, मोटरला परत इथून स्टार्ट करावं लागेल, परत त्या स्टारचं डेल्टा होईल. तर इथं या, इथं बघा
हे पहा स्टारचं डेल्टा झालं, त्याच्यानंतर आता जर व्होल्टेज कमी केलं, व्होल्टेज कमी करा, व्होल्टेज जर कमी केलं तर काय होतं हे ऑब्झर्व करा. कर कमी व्होल्टेज, कर व्होल्टेज कमी कर, कमी व्होल्टेज कमी झालं त्यानं बंद झालं. स्टार म्हणजे आधी सिग्नलिंग दिली की बाबा व्होल्टेज कमी झालंय, काय व्हायला लागलंय, लोड कमी झाल्याच्या नंतर इथं आवाज झाला. आवाजाने काय इंडिकेट केले किंवा व्होल्टेज याच्यावर बर्डन आलंय, याच्यावर मोटरवर बर्डन आलंय आणि त्याच्यानंतर त्यांनी सोडून दिलं. आता परत सफिशियंट व्होल्टेज वाढवा. किती केलंय, 200. अजून थोडं वाढव. ठीक आहे. आता परत ठीक आहे, आता स्टार्ट करतो मोटर. आता परत आता ही मोटर स्टारमध्ये ऑपरेट झाली. बघा हे स्टारमध्ये ऑपरेट झाली. आता काही वेळाने काय होईल, परत त्याची स्टारची डेल्टा होईल आणि डेल्टामध्ये मोटर रन होईल. आता 2 मिनटं बघा, या सिच्युएशनमध्ये नेमकं होतं काय ते समजून घ्या. मोटर सुरुवातीला स्टारमध्ये ऑपरेट होते आणि मोटर स्टारमध्ये ऑपरेट झाली की ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग मोटर टेक एक्सेसिव्ह करंट. मोटर एक्सेसिव्ह करंट घेते ना. इंडक्शन मोटर टेक 5 to 7 टाइम ऑफ फुल लोड करंट आणि असा एक्सेसिव्ह करंट मोटरला जाळू शकतो. मग ते मोटर जळू नये म्हणून आपण काय करतो, मोटरला सुरुवातीला स्टारमध्ये ऑपरेट करतो. स्टारमध्ये काय होतं, 1/√3 टाईम लेस सप्लाय अप्लाय होतो आणि तो सप्लाय एकदा अप्लाय झाला की मग आपण काय करतो, त्याला परत ती डेल्टामध्ये कन्व्हर्जन. हे ॲटोमॅटिक होतं म्हणून याला ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर म्हणतात. या टाईपच्या टेक्निकला काय म्हणतात, ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर म्हणतात. आणि इथं ऊर्जेचं बचत होते. बघा ऊर्जेची बचत होती. सो दीज आर द एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक. येतं लक्षात. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे.